चरस, गांजा। तो ये यहाँ पर ही ग्राउंड जीरो पे रखना, तो कौल साहब मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा। इस वजह से अवेयरनेस भी होगी। दूसरी बात संक्षिप्त में ये कहना चाहूंगा कि ड्रग्स हमारे शरीर को ही नुकसान नहीं करता, हमारे राष्ट्र को भी नुकसान करता है। यही पैसे बाहर हमारे शत्रु राष्ट्रों के पास में जाते हैं, हमारे ही पैसे वहां पर हमारे दुश्मनों के पास जाते हैं, और वही पैसे हमारे आर्मी, पुलिस, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी अशा प्रकारचा ड्रग्स हा जप्त केलेला आहे। रेकॉर्ड ड्रग्ज जप्त केले संपूर्ण देशामध्ये। जर ड्रग्ज जप्त करण्यासाठी कोणाचा रेकॉर्ड असेल तर तो महाराष्ट्राच्या पोलिसांचा रेकॉर्ड आहे। कारण देवेंद्रजींचा खंदा पाठिंबा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांच्या पाठीशी होता, आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा जो कायदा पारित केलेला आहे, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या युवा पिढीचं रक्षण आणि संरक्षण करण्याकरता त्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे ते मला असं वाटतं इट इज गोइंग टू बी अ गोल्डन स्टेप, इट इज गोइंग टू बी अ टर्निंग पॉइंट इन द फाईट अगेन्स्ट ड्रग्ज। आणि अशा प्रकारे अजय कौल सरांसारखे जे समाजामध्ये काम करणारी व्यक्तिमत्व असतात, ती अशा प्रकारची अवेअरनेस क्रिएट करून पण समाजामध्ये आपल्या युवकांमध्ये विशेष करून जे एक प्रकारचं अवेअरनेस क्रिएट करतात। मला असं वाटतं की देवेंद्रजींसारखा राज्यकर्ता, आपलं असलेलं सरकार आणि अजय कौल सरांसारखे व्यक्तिमत्व या सगळ्यांच्या जॉईंट एफर्टनी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे आपण ड्रग्सला आपल्या समाजातून उखडून फेकून देऊ, अशा प्रकारचा आपण सर्व मिळून सर्वांनी हा संकल्प केला पाहिजे। समीरजी पण इथे आहेत, त्यांनी ड्रग्सच्या विषयामध्ये खूप अभूतपूर्व अशा प्रकारचं काम, ते ज्या वेळेला त्या एनसीबी मध्ये होते त्यावेळेला त्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचं काम केलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या समाजातल्या सर्व पॉझिटिव्ह उपक्रमांकरता आमच्या वहिनी नेहमीच उपस्थित असतात, त्यांचंही आम्ही या परिसरामध्ये त्यांचंही स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून अजय कौल सरांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। सरकारी आमदार मित्र अमित साटमजी, अल्ताफ पेवेकरजी, वानखेडेजी, संजय पांडेजी, आमचे वर्षा विधानसभेचे विधानसभा संघटक शैलेश फणसेजी, आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित करणारे खरोखर सगळ्यांनी सांगितलं की एक हिम्मत पाहिजे। आणि ह्या ड्रग्जवाले जे आहेत ना, हे दादागिरी, एवढी दादागिरी करतात की यांच्या दादागिरीला घाबरून सगळे बाजूला होतात, पण यांच्या कोणत्याही दादागिरीला न जुमानता एवढा मोठा कार्यक्रम। आणि असं नाहीये, सर्व जाती, सर्व जमाती, सर्व मंडळ, सर्व संघटना, सर्व पक्षांना एकत्रित घेऊन असा कार्यक्रम करणारे तुमचे, आमच्या सर्वांचे अजय कौल सर यांनी जी हिंमत दाखवली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। आजचा हा कार्यक्रम हा 2 मिनिटाचा मला बोलले की 2 मिनिटात संपवा, 2 मिनिटात संपवणारी ही गोष्ट नाहीये, पण आज तुम्हाला सगळ्यांना इथे उभा राहून मेरा एक बहुत फेमस डायलॉग है, आई एम जोकिंग, करेक्ट। अब जो आदमी ड्रग्स लेता है ना, वो अपने आप के साथ जोकिंग करता है, अपने फैमिली के साथ जोकिंग करता है, पूरे समाज के साथ जोकिंग करता है। तो मैं समझता हूँ कि ये हमें जोक बंद करना पड़ेगा। और जैसे मार्केटी जी बता रहे थे एंड एवरीवन इज सेइंग कि हमें एक जीरो टॉलरेंस पॉलिसी होनी चाहिए। नो ड्रग्स, एब्सोल्युटली नो ड्रग्स इन वर्सोवा, नो ड्रग्स इन मुंबई, नो ड्रग्स इन इंडिया, नो ड्रग्स इन द वर्ल्ड। सो प्लीज से नो टू ड्रग्स। थैंक यू। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे मला माहित नव्हतं, मला ज्या वेळेला निमंत्रण द्यायला आले होते तर ड्रग्सच्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढतोय, एक रॅली काढतोय, मी ताबडतोब हा म्हटलं। कोण येतंय, काय येतंय, नो, कारण ही रॅली अशा पद्धतीने समाजामध्ये निघणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे। त्यामुळे मला थोडा उशीर झाला, कारण मी कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा जात नाही। सकाळी 5 कार्यक्रम होते आणि जेवायला म्हणून गेलो, तेवढ्यामध्ये थोडा उशीर झाला, तर समस्या प्रामुख्याने या इथं उपस्थित
अजय कौल सर, माझी आणि त्यांची थोड्याच दिवसाची आताची ओळख आहे. म्हणजे मी यावेळेला इलेक्शनला खासदार म्हणून राहिलो, त्यामुळे 1 वर्षापूर्वीची इलेक्शनची ओळख म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये गेलो. परंतु त्यावेळेला शाळेमध्ये गेल्यानंतर ते गायब राहायचे. सभी लोग दोनों हाथ मीच करके बोलेंगे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एकता मंच के इस ड्रग अवेयरनेस कार्यक्रम में विशेष करके उपस्थित हम सभी की लाड़की भाभी, हमारे लाडले भैया की लाडली भाभी ऐसे अमृता फडणवीस जी, मंच पर अमित साटम जी, समीर वानखेड़े जी, वायकर जी, चंकी पांडे जी, अल्ताफ जी, अरुण खान जी, जिसका नाम मैं भूल गया तो जो लिखने देने वाला उसकी गलती, मुझे क्षमा करें. सभी का नाम नहीं लेता, अभी जो रह गए. मंच पर आसीन सभी इस से नो टू ड्रग्स कार्यक्रम में उपस्थित और बड़ी संख्या में आप सब जो आज यहाँ पर उपस्थित हैं इस कार्यक्रम में, आप सबको मैं कोटि कोटि प्रणाम करता हूँ. श्री रविंद्र वायकर जी, श्री अमित साटम जी, श्री हरुण जी, चंकी पांडे जी, संजय पांडे जी, समीर जी वानखेड़े, अजय कौल जी, जिन्होंने एकता मंच के द्वारा जो 20 साल से लोगों की सेवा में आक्रामक और आग्रही है, ऐसे अजय कौल जी नमस्ते. और आप सभी लोगों को मेरा नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण अशा गोष्टीसाठी इथे आलो है, ऐसी चीज के लिए हम इधर आए हैं जो दीमक की तरह हमारे देश के युवाओं को खा रही है, खत्म कर रही है. और हम सब जानते हैं कि ये ड्रग अवेयरनेस रैली उसी के लिए है जो हमारे युवाओं को तन से बीमार, मन से विचलित और आत्मा से खोखला बना रही है. और ये जो ड्रग्स है इसके खिलाफ हम सब आज खड़े हैं. आज बारिश आ रहा था, आप वहां खड़े थे. उसके बाद अभी धूप है, आप खड़े हैं. यानी आपका भी एक प्रण दिखाता है कि आप भी बदलाव चाहते हैं और ये बदलाव की चाह ही आपको बदलाव तक ले जाएगी. आज आपको जान के हैरानी होगी कि 37 करोड़ लोग अपने देश में आज ड्रग्स के शिकार है. उसका मतलब क्या है? आज कई ऐसी फैमिलीज है, ऐसी माताएं बहनें हैं जो ड्रग्स की वजह से आज अपना जीवन खराब होते देख रही है, अपने फैमिली का जीवन खराब होते देख रही है, और वैसे सोसाइटी का जीवन और देश का जो भविष्य है उसमें खराब हो रहा है. तो हमें करना क्या है इसके लिए? सबसे ज्यादा जो वर्ग है जो ड्रग्स से पीड़ित है वो है 10 से 24 साल के बीच में का, यानी बच्चे, स्कूल जाते हुए बच्चे, कॉलेज के बच्चे, यंग एडल्ट्स जो करियर बना भी रहे हैं. करना क्या है? ये चालू किससे होता है पता है? एक ट्रेंड है. जैसे है कि ड्रग्स इज यो, यानी इट इज इन, इट इज अ स्टेटस सिंबल, बट ड्रग्स इज अ नो. ड्रग्स यानी कुछ पल की मजा, बाकी जीवन भर सजा. तो ये पहचानना जरूरी है. और ये आप कैसे पहचान सकते हैं? ऐसी अवेयरनेस रैलीज, ये बहुत जरूरी है. और लोगों को आगाह करना कि इसके दुष्परिणाम क्या है, इससे आपका भविष्य कैसे खराब हो सकता है, ये बहुत जरूरी है. तो जैसे मोदी जी कहते हैं ना, भ्रष्टाचार के खिलाफ मोदी जी क्या कहते हैं? ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा. वैसे आपको सिर्फ घर पे नहीं, आजू बाजू, आगे पीछे, सामने, हर जगह जहाँ ड्रग्स करते हुए लोग, उसके एजेंट से आप कोई दिखे तो आपको बोलना है खुद को कि ना मैं ड्रग्स लूंगा ना लेने दूंगा. आपको इसमें साम दाम दंड जो यूज करना है करो. नहीं करना है ड्रग्स तो नहीं करना है. महाराष्ट्र ऐसा एक स्टेट है जो दुनिया, पूरे इंडिया में, चाहे बॉलीवुड हो, चाहे फाइनेंसेस हो, चाहे इकोनॉमिक डेवलपमेंट हो, चाहे कल्चर हो, सबसे नंबर 1 में. तो आज एक बात की खुशी भी और दुख भी कि झारखंड ऐसा एक स्टेट हो गया जो नंबर 1 हो गया ड्रग्स निर्मूलन में.
इसमें हम नंबर 1 नहीं हुए। क्यों? हमारी कहीं तो भी एक रिजॉल्व है, जो मन में आकांक्षा है वो कम पड़ रही है। तो हम सब मिलके आज जो रैली चालू कर रहे हैं वर्सोवा से, ये एक सैलाब होना चाहिए पूरे मुंबई में, पूरे महाराष्ट्र में और पूरे भारत में। तभी जाके ड्रग्स का निर्मूलन हो पाएगा, तभी हमारी युवा पीढ़ी दिमाग से सोच पाएगी, ना कि ड्रग्स क्या होता है। 101 पिंजरा है ड्रग्स, आपको समझ में भी नहीं आता कि आप पिंजरे में कब पहुंच गए और आप उसी में, उस पिंजरे में सुखी रहते, आपके ड्रग्स और आपकी परछाई। पर इसमें से आपको बाहर निकलने के लिए जानना पड़ेगा कि ये पिंजरे से आपको बाहर निकलना है। और फिर देयर आर मेनी सेंटर्स, ड्रग्स के निर्मूलन के लिए कितने सेंटर्स हैं, ऐसे एनजीओज है जो आपकी मदद करेगी, आपकी खुद की फैमिली। और जैसे सर ने कहा कि ध्यान दीजिए, अपने घर पे ध्यान दीजिए, बच्चों पे ध्यान दीजिए, क्योंकि किस वक्त कौन उनको बहला फुसला के कहाँ ले जाए ड्रग्स की दुनिया में आप बोल नहीं सकते। तो हाँ, हमें पुलिस की जरूरत है, हमें लेजिस्लेशन की, लॉ की जरूरत है, हमें ऐसे ऑफिसर्स की जरूरत है, बट सबसे ज्यादा जरूरत है आपकी। यू आर द एम्बेसडर्स ऑफ ड्रग रिमूवल फ्रॉम मुंबई एंड महाराष्ट्र। एक आपने एक केस भी हमारे सामने लाई या किसी को रोका ड्रग्स से, तो बहुत बड़ा काम होगा। और इसके लिए ये रैली है, आपको धन्यवाद देती हूँ कि ऐसे कॉज के लिए आप सब सामने आए। पर आज की रैली ये नहीं है, आपको निरंतर आंखें खुली रखनी है और देखना है जहाँ पे भी ये तांडव मचाने की कोई भी कोशिश कर रहा हो, तो उसको आपको भी एक अच्छा तांडव दिखाना पड़ेगा। सब मिलके हम दिखाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। सालों से यही कोशिश करता है, क्योंकि एकता मंच का जो उद्देश्य है वो है किस तरह से समाज में जातीय सलोखा रखा जाए, उसके लिए हमेशा हम लोग प्रयत्नशील रहे हैं। आपातकालीन स्थिति होती है, आप देखते हैं कि एकता मंच बढ़ चढ़कर उसमें हिस्सा लेता है, लेकिन इस सब का श्रेय जाता है आपको, क्योंकि अगर आप लोग एकता में यकीन नहीं करेंगे, मुझे लगता है ऐसे 10 संस्थाएं भी हो एकता मंच जैसी, वो कोई भी अपने कार्य को यशस्वी नहीं बता सकती है। ये सिर्फ लोग चाहते हैं कि अमन और शांति हमारे शहर में रहे। इसीलिए आज हम देख रहे हैं कि इतनी तादाद में आज एकता मंच ने एक अपील की, और उस अपील को रिस्पेक्ट करते हुए आप लोग 2:30 बजे से मेरे साथ हैं, और इतनी सारी तादाद में आप लोग उपस्थित हुए हैं, क्योंकि आप सब लोगों का एक ही लक्ष्य है कि आज जो ड्रग्स जो आज घरों तक पहुंचा है और जिससे हमारी यंग जनरेशन इफेक्ट हो रही है, ये सबका कंसर्न है। और इसी कंसर्न को ध्यान में रखते हुए हम लोगों ने ये फैसला किया कि हम एकजुट एक आवाज़ में, हमें पता है हमारी सरकार ने, महाराष्ट्र शासन ने बहुत कड़े कायदे बनाए हैं, लेकिन हम सबका भी फर्ज है एज कॉन्शियस सिटीजन्स ऑफ द सिटी, आई थिंक वी आर इक्वली रिस्पॉन्सिबल टू प्रोपोगेट, say no to drugs and say yes to life, because we know in the longer run it is the youth that is going to be affected, and then there is no means of returns. I would humbly like to appeal to all my fellow beings and my young children. Of course, there are innumerable students from the NSS group from different colleges who have participated in this rally, that we take a vow today, we pledge that we are going to create an awareness in the society that our city Mumbai, not only our city Mumbai, but the entire state of Maharashtra should be drug-free. I would again like to thank all of you for gracing this occasion and giving the entire respect, I would say, to
me for keeping my word and joining me in such large numbers. I would thank one and all, of course thanking all my honorable esteemed guests for their esteemed presence and making this event a grand success. Thank you one and all. सिने कलाकार ज्यांना आपण सर्व ओळखता ते अरबाज खान, शिवसेनेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, काँग्रेसचे सरचिटणीस माननीय अवनीतजी सिंग, नशामुक्ती केंद्राच्या सरचिटणीस माननीय वर्षाताई, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. काल शीतलताई मला दुपारी अल्ताफने ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. तुमच्या राजूताई देखील आहेत, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. दुपारी अल्ताफने मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. कालच अधिवेशन संपले आणि आज माझ्या बैठका देखील काही ठरल्या होत्या, माझे काही दौरे ठरले होते. माझे जवळपास 2 कार्यक्रम रद्द करून मी ह्या कार्यक्रमाला आवर्जून आलेलो आहे. पुढाकार नशामुक्तीच्या बाबतीमध्ये अल्ताफ सर आपण जो घेतला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आज गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. 11 कमिशनरेट संपूर्ण मुंबई पोलीस आज माझ्या अंडर असताना देखील आमचे एफर्ट्स काय हे मी उदाहरण आपल्याला सांगू. अनेक आमदार महोदय इथे हरून खानजी इथे बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे विधिमंडळामध्ये यावेळेला ड्रग्सच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आले, नशेच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आले. सरकारने त्याच्यावरती काही उत्तरं दिली, परंतु आज नक्की मुंबई पोलीस काय फेस करते, कशा पद्धतीने आमचं सरकार हे नशामुक्तीच्या बाबतीमध्ये असलेल्या कॅम्पेन ह्या सगळ्या होणं आवश्यक आहेच. परंतु मला वाटतं जोपर्यंत आपण समाज म्हणून याच्यामध्ये आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत हा बदल घडणार नाही. मुंबई पोलिसांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी केलेली एक कारवाई फक्त आपल्याला सर्वांना सांगतो. नशेचे वेगवेगळे प्रकार आता यायला लागलेले आहेत. आपल्या सर्वांना कोकेन असेल, त्याच्यात MD ड्रग असेल, हे सगळा प्रकार आपल्याला माहिती आहेत. आता एक नवीन ड्रग मार्केटमध्ये आलं आहे, ते म्हणजे हायड्रो गांजा. हा हायड्रो गांजा अमेरिकेमध्ये आणि थायलंडमध्ये अधिकृत आहे, तिकडे त्याला परवानगी दिलेली आहे. भारतामधली एक व्यक्ती या हायड्रो गांजाचा व्यवसाय चालू करते. भारतामध्ये हा हायड्रो गांजा आणण्यासाठी, त्याचा व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जवळ त्यांनी एक आयलंड विकत घेतलं. तो त्या आयलंडच्या मार्फत ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला. नागरिक होऊन त्यांनी थायलंडच्या मार्फत, थायलंड ह्या देशामधून इंडियामध्ये हायड्रो गांजा इम्पोर्ट करायला, अनधिकृत इम्पोर्ट करायला सुरुवात केली. असेल शेवटी जो नशा करतोय त्याच्यापर्यंत ड्रग पोहोचण्याकरता शासकीय यंत्रणेमध्ये असलेल्या काही लोकांची मदत घेतल्याशिवाय तर कधी होत नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. आणि त्यांनी काही कस्टम अधिकारी हाताशी धरले, त्यांनी काही पोस्टामधले अधिकारी हाताशी धरले, त्यांनी काही प्रशासकीय अधिकारी हाताशी धरले आणि त्यांनी तो हायड्रो गांजा आपल्यामध्ये मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सप्लाय करायला सुरुवात केली. आणि आज मला मुंबई पोलिसचा खरोखर मला अभिमान वाटतो की मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई, त्याला ऑस्ट्रेलियामधून तो इथे येणार ही आपल्याला इन्फॉर्मेशन जेव्हा मिळाली त्याला आपण अटक केली. आणि आज दुर्दैवाने तर त्यांनी त्याच्यावरती जी कारवाई झाली पुढचा नंतरचा भाग आहे. असे एक सबस्टन्स जो अन्य देशामध्ये अधिकृत आहे तो राज्यामध्ये येतो, तो त्याचा सप्लाय चालू होतो. परंतु आपण अधिक कठोर कायदे केलेले आहेत. त्या कस्टम अधिकाऱ्यांना आपण निलंबित केलं, निलंबित नाही त्याला बरखास्त केलं, त्यांना नोकरीमधून काढून टाकलं. त्या पोस्टाच्या अधिकाऱ्यांना आपण नोकरीमधून काढून टाकलं. काही पोलीस अधिकारी होते त्यांना आपण नोकरीमधून काढून टाकलं. आपण निर्णय असा घेतला आहे, कोणीही प्रशासनाचा अधिकारी जर का ड्रग्सच्या केसमध्ये हाताळत जर का तो सापडला त्याला डायरेक्ट नोकरीमधला काढून टाकला. कुठली सुनावणी नाही, काही नाही, त्याच्यावर थेट त्याच्यावरती कारवाई होणार, हा निर्णय आपण घेतलेला आहे. कायदे अनेक आहेत, पण काही कायदे कडक करणं आवश्यक होतं. अजयजी, आपण आता एक कायदा केला आहे
टेररिस्टना जो मकोका लागतो, टेररिस्टना जो मकोका कायदा लागू होतो, आता ह्यापुढे ह्याच अधिवेशनामध्ये म्हणजे आज हनुरखान इथे उपस्थित आहेत, मी एकमताने आपण ठराव मंजूर केलेला आहे की ह्यापुढे जे ड्रग्समध्ये गुन्हेगार असतील त्यांना मकोका लागणार, त्यांना आपण टेररिस्ट म्हणून आपण त्यांना ट्रीट करणार. त्यांना NDPS सारखा कायदा आहेच, जो टेररिस्टला कायदा लागतो तो कायदा आता मकोका कायदा हा आता ड्रग्समध्ये जे सापडतील ते गुन्हेगारांना आपण हा कायदा लागू केलेला. आपण कायदे कडक करतोय, परंतु बांधवांनो आज MD सारखं ड्रग, केमिकल ड्रग्स हे जास्त घातक आहेत. गांजा तर आहेच, अन्य सगळे कोकेन वगैरे ते इथं आहेच, पण सिंथेटिक ड्रग असे हे ड्रग आहेत. म्हणजे आपण जर का आकडेवारी पाहिली मागच्या जवळपास 5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000 कोटीपेक्षाही जास्त ड्रग आपण पकडलेला आहे. 5,000 कोटी. त्याच्यामध्ये 90% MD ड्रग आहे. MD म्हणजे काय? केमिकल ड्रग आहे. आणि आता ड्रग बनवणं इतकं सोपं आहे, तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून तुमच्या घरामध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्ही केमिकल ड्रग बनवू शकता. आपण 1-1.5 महिन्यापूर्वी मुंबई पोलिसने मालाडमध्ये एका घरावरती धाड मारली. तिथे 4 महिला घरामध्ये स्टोव्हवरती केमिकल ड्रग तयार करत होत्या. म्हणजे इतकं सोपं आहे. ड्रग हे इझिली अवेलेबल झालेलं आहे, घरामध्ये बनवू शकता. म्हणजे औषधं विकत घेतली, त्याचं कॉम्बिनेशन घरातच तयार केलं आणि सिंथेटिक ड्रग तयार झालं. म्हणून असे कार्यक्रम त्यासाठी महत्वाचे, अवेअरनेस महत्वाचं आहे. माझ्या घरामध्ये माझा मुलगा काय करतोय हे लक्ष तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये पोलीस लक्ष ठेवू शकत नाही, ते प्रॅक्टिकली शक्य नाही. आपल्या मुंबईमध्ये जवळपास 40-45 हजार पोलीस आहेत. लोकसंख्या किती आहे? 3 कोटीची लोकसंख्या आहे. मग ह्या 3 कोटी किंवा जे काही आपले कोटी घरं आहेत, या 3 कोटी प्रत्येक व्यक्तीवरती मुंबई पोलीस लक्ष ठेवू शकणार नाही. ह्याला लक्ष आपण ठेवणं आवश्यक आहे. मुंबई पोलीस आणि समाजाने एकत्र येऊन कारवाई करणं आवश्यक आहे. तरच आपण हे थांबवू शकू, ही लढाई थांबवू शकू. आणि हा ड्रग आणि ह्या सगळ्या गोष्टी, नशे, हे सगळ्या गोष्टी काय फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये नाही, आज ही जगभरामधली समस्या बनलेली आहे. म्हणून आज मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी माझ्यावरती तरुण म्हणून गृहराज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे. आणि पोलीस यंत्रणेमार्फत ड्रग्स बाबतीमध्ये कारवाई हे कडक केल्या जातील. या बाबतीत आम्ही अतिशय विषय हा गांभीर्याने घेतल्याने आम्ही ठरवलं आहे की 0 टॉलरन्स ड्रगच्या बाबतीमध्ये पोलिसांना आपण निर्देश दिले की 0 टॉलरन्स याच्यामध्ये असेल. कुठल्याही ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा आम्ही सहन करणार नाही, हा कडक संदेश हा पण दिला. मला खरोखर इथे आल्यानंतर मला आनंद झाला. वारकरी संप्रदाय उपस्थित आहेत, आमचे कोळी बांधव उपस्थित आहेत, आमचे मुस्लिम बांधव उपस्थित आहेत, आमचे शाळेची मुलं उपस्थित आहेत, अरबाजी म्हटल्यानंतर फिल्म इंडस्ट्री ते इथे उपस्थित आहेत. आपण समाजकार्य करणं, नशामुक्ती केंद्र म्हणून काम करणारे सामाजिक संस्था देखील उपस्थित आहेत. आपण सर्व सामाजिक घटक जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपण विजयी होणार नाही. ही लढाई इतक्यात थांबवून चालणार नाही. आज आपण रॅली काढलेली आहे. या रॅलीच्या बरोबर आपण जो संदेश दिलाय तो संदेश प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. माउथ पब्लिसिटी ही सर्वात जास्त मोठी पब्लिसिटी आहे. आणि